सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला किती रन्सनी आणि किती विकेट्सनी सामने जिंकायला हवेत. त्यामुळे भारताचे नेट रन रेट हे वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकेपेक्षा जास्त होईल आणि भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. तर याचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतो क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, पहिल्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा 76 रन्सनी पराभव केला आणि साऊथ आफ्रिकेची नेट रन रेट ही खूप शानदार झालेली आहे. तर कालच्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा 106 धावांनी पराभव केला आणि वेस्ट इंडिजचे नेट रन रेट हे साऊथ आफ्रिकेपेक्षा जास्त झालेले आहेत. तर आता भारताला सेमीफायनलमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. तर भारताला त्यांचे राहिलेले सामने किती फरकाने जिंकावे लागतील, किती रन्सने आणि किती विकेट्सने, तर भारताचे समीकरण कसे असणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सध्या ग्रुप ए मध्ये पॉइंट टेबल मध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिजने एका सामन्यामध्ये एक विजय मिळवलेला आहे आणि वेस्ट इंडिजचे 2 पॉइंट आहेत. तर वेस्ट इंडिजचे नेट रन रेट हे +5.350 इतके आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती साऊथ आफ्रिका आहे. साऊथ आफ्रिकेचे नेट रन रेट हे +3.800 इतके आहे. तिसऱ्या क्रमांकावरती भारताची टीम आणि चौथ्या क्रमांकावरती झिम्बाब्वेची टीम आहे. तर मित्रांनो, भारताला जर सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना नेट रन रेट ही सुधारावे लागेल. परंतु भारताचा सामना हा झिम्बाब्वे विरुद्ध तो चेन्नईच्या मैदानावरती आहे. चेन्नईचे मैदान हे स्लो पिच आहे. तेथे 270 धावा करणे अशक्य आहे. 190 180 ते धावांचे ग्राउंड आहे. तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी काही समीकरणे आहेत. तर वेस्ट इंडिजचा सामना आहे साऊथ आफ्रिका विरुद्ध. 26 फेब्रुवारी तो सामना आहे. या सामन्यामध्ये भारताला ही आशा करावी लागेल की साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा, तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. नंतर भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करावा आणि भारताने झिम्बाब्वेचा देखील पराभव करावा. तर भारताला जर नेट रन रेट शानदार प्रकारे करायचे असेल तर दोन्ही सामने त्यांना 70+ धावांनी जिंकावे लागतील आणि प्रथम त्यांनी बॅटिंग केली तर 15 ओव्हरमध्ये ते सामने जिंकावे लागतील. तर भारत वेस्ट इंडिजच्या नेट रन रेट बराबरी करेल, नाहीतर भारताची टीम नेट रन रेटची बराबरी करणार नाही. परंतु भारताचे सामने हे चेन्नईच्या ग्राउंडवरती झिम्बाब्वे विरुद्ध असणार आहे आणि वेस्ट इंडिजचा सामना तो कोलकाताच्या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे. तर हा फरक आहे, तिथे खूप जास्त धावा होत नाहीत. तर भारताला सेमीफायनलमध्ये जर पोहोचायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांना त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. नंतर ही आशा करायची आहे की साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिजला पराभूत करेल. अशा प्रकारे भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींना शेअर करा. थँक्यू.